शांकवरी नवरात्र सुरू होते. ऐका व्रतविधी, नैवेद्य आणि कुळाचार. नमस्कार मित्रांनो, 18 जानेवारी पासून शांकवरी नवरात्र सुरू होत असून 25 जानेवारी रोजी ती समाप्त होणार आहे. तिचे महत्त्व आणि कशी साजरी करायची ते पाहू. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शांकवरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून अश्विनी शुद्ध नवमी पर्यंत असते. तर शांकवरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते. परंतु शांकवरी नवरात्राबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते. काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शांकवरी देवीचे नवरात्र सुरू होते. याचे सारे पूजाविधी हे अश्विनातील देवी नवरात्री सारखेच आहे. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शांकवरी देवी ही कुलदैवता आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. शांकवरी ही नवरात्रीची कथा. देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला शांकवरी हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. महाभारतातील वन पर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1000 वर्ष तप केले. म्हणून तिला शांकवरी हे नाव मिळाले अशी कथा आहे. शांकवरी देवीचा नैवेद्य. ज्यांची ही कुलदैवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि 60 कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शांकवरी पौर्णिमा म्हणतात. अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही. शांकवरी नवरात्री निमित्त असाही एक संकल्प. शांकवरी नवरात्री निमित्त मुद्दाम 9 दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांनाही रस स्वरूपात द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे. चला तर जय माता दी म्हणत शांकवरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया. शांकवरी नवरात्रोत्सवाची पौराणिक कथा काय आहे? शांकवरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो. यंदा शांकवरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला 25 जानेवारीला सुरू होत आहे. याला शांकवरी नवरात्रोत्सव असे म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमा ही शांकवरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी माता शांकवरीची जयंती साजरी केली जाते. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शांकवरी देवी ही कुलदेवता आहे. हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे. शांकवरी देवी ही भाजीची देवी असल्याचे म्हटले जाते. देवी शांकवरी हे माता पार्वतीचे रूप आहे. तिला अनेक नावे आहेत. माता शांकवरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात. देवी भागवत महापुराणात शांकवरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे.
पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले. म्हणूनच तिला शांकभरी असे नाव पडलं. दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली. मग शांकभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधूनच विश्वाचे पालन पोषण केले. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले. त्यामुळे शांकभरी जयंतीच्या दिवशी फळे, फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे. पूजेची मांडणी कशी करायची? पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करायचे. प्रथम गणेशाची आराधना करायची आणि नंतर माता शांकभरीचे ध्यान करावे. लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवा. ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चौ बाजूने ठेवा. गंगाजल शिंपडून देवीची पूजा करा. तिच्या प्रसादात खीर, पुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा यांचा नैवेद्य अर्पण करा. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करा. ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते? जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.